हॅलो एव्हरीवन, वी स्टार्ट आवर लेक्चर विथ द IUPAC नेम. कशापासून स्टार्ट करायचं आपल्याला? IUPAC नेम काय असतं, ठीक आहे. IUPAC सिस्टीम काय असतं? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, ठीक आहे. त्याची नीड काय, गरज का पडली आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की ह्या IUPAC सिस्टीमवरून आपण कोणत्याही जगात कुठेही आणि कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो ह्याला बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस सिस्टीम इज दॅट एनी गिवन मॉलिक्युलर स्ट्रक्चर हॅज ओनली वन IUPAC नेम अँड एनी गिवन IUPAC नेम डिनोट्स ओनली वन मॉलिक्युलर स्ट्रक्चर. म्हणजे हे IUPAC नेम प्रत्येक स्ट्रक्चरसाठी कसं राहते? युनिक, एक राहते. आणि एका IUPAC नेमपासून आपण एकच युनिक स्ट्रक्चर तयार करू शकतो. त्यामुळे ह्या ठिकाणी कन्फ्युजनचा प्रश्न येणारच नाही. मग IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम हे 3 पार्टनी बनलेलं असते. द IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, ठीक आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड हा 3 पार्टनी बनलेला असतो. पहिला म्हणजे प्रिफिक्स, नंतर कंपाऊंड रूट, त्याला आपण म्हणतो पॅरेंट, आणि नंतर झाला सफिक्स. कोणते कोणते आहे? एक तर हे प्रिफिक्स, नंतर कंपाऊंड रूट, आणि काय आहे? सफिक्स. आलं लक्षात? मग आता प्रिफिक्स आपण कशाला यूज करणार? प्रिफिक्स म्हणजे पर्टिक्युलरली काय असतील? अल्काइल सबस्टिट्यूएंट, ठीक आहे. ज्याला आपण पॅरेंटमध्ये कन्सिडर करत नाही, पॅरेंट चेनमध्ये कन्सिडर करत नाही, किंवा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये कन्सिडर करत नाही, त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूएंट. आणि तेच नेहमी आपण काय कुठं यूज करणार? प्रिफिक्समध्ये, म्हणजे पॅरेंटच्या नावाच्या आधी, ठीक आहे. नंतर म्हणजे कंपाऊंड रूट. कंपाऊंड रूट म्हणजे सिम्पली काय असते? नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन दॅट चेन और रिंग. त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम कंपाऊंड कोणते प्रेझेंट आहेत, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड रूट. आणि त्यालाच आपण काय कन्सिडर करणार? ॲज अ पॅरेंट. जसं नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 असेल तर आपण इथेन म्हणतो, 3 असेल तर प्रोपेन, 4 असेल तर ब्युटेन, सो ऑन कंटिन्यू. आणि नंतर मग म्हणतो लास्ट आहे तो म्हणजे सफिक्स. सफिक्स म्हणजे असे नावं जे आपण कुठं लावतो? ॲट द एंड, ठीक आहे. आता या ठिकाणी पॅरेंट आहे म्हणजे पॅरेंटच्या शेवटी लावणार. मग सफिक्समध्ये पर्टिक्युलरली काय येतात? एकतर फंक्शनल ग्रुप, नाहीतर अनसॅच्युरेशन. कोणतं येते? फंक्शनल ग्रुप, नाहीतर अनसॅच्युरेशन. फंक्शनल ग्रुप आपण बघितलेले आहेत: अल्डिहाइड, कीटोन्स, अल्कोहोल, अल्कोहोल, इस्टर, इथर, ठीक आहे. हॅलोजन्स हे, किंवा डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, हे सगळे आपण कशामध्ये करतो? फंक्शनल ग्रुपमध्ये कन्सिडर करतो. याला फंक्शनल ग्रुप का म्हणतात? कारण की ते पर्टिक्युलरली आपल्या कंपाऊंडचं काय डिनोट करतात? फंक्शन, म्हणजेच त्याच्या प्रॉपर्टीज. ओके, त्यावरच, त्या फंक्शनल ग्रुपवरच त्याच्या प्रॉपर्टीज बेस्ड असतात, ठीक आहे. मग या 3 कन्सिस्टनी, ठीक आहे, प्रिफिक्स, पॅरेंट आणि सफिक्स, ह्यावरून आपण कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय लिहू शकतो? नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचर, त्याला नाव देऊ शकतो. ओके, आता आपण बघू मग त्याचे रूल्स काय असतात. बघा, नेक्स्ट म्हणजे रूल फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ, बघा नेक्स्ट काय आहे? रूल्स फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ऑर अ सिम्पल हायड्रोकार्बन. जे सिम्पल हायड्रोकार्बन आहेत किंवा सॅच्युरेटेड आहेत, ज्यामध्ये कार्बनमध्ये कोणता बॉन्ड असतो? सिंगल बॉन्ड. त्याचे रूल्स काय आहेत बघू. मग स्टेप बाय स्टेप आपण बघू. मग अनसॅच्युरेटेडचे बघू, नंतर मग सायक्लिकमध्ये आपण बघितलं क्लोज चेनमध्ये 2 टाईप्स आहेत, एक तर अलिसायक्लिक, नंतर ॲरोमॅटिक. ओके, स्टेप बाय स्टेप आपण रूल्स बघू. त्याआधी स्टार्ट करू आपण रूल्स म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचे, ज्यामध्ये कार्बनमध्ये काय असतो? सिंगल बॉन्ड. बघा, रूल फर्स्ट काय म्हणते? डिटरमाइन द लॉंगेस्ट कार्बन चेन. रूल फर्स्ट, डिटरमाइन द लॉंगेस्ट कार्बन चेन इन द मॉलिक्यूल पॅरेंट चेन, आणि त्याला कन्सिडर काय करायचं? ॲज अ पॅरेंट. इफ देअर इज अ डबल ऑर ट्रिपल बॉन्ड इन द रिंग प्रेझेंट, चूज द चेन विथ इन्क्लूड दिस बॉन्ड. आलं लक्षात? म्हणजे सिम्पली काय म्हणते? सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन त्या मॉलिक्यूलमध्ये जी आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये ती सिलेक्ट करायची, आणि त्याला काय कन्सिडर करायचं? ॲज अ पॅरेंट. काय कन्सिडर करायचं? ॲज अ पॅरेंट कन्सिडर करायचं. जर त्या स्ट्रक्चरमध्ये एखादा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर अशी चेन निवडायची, लॉंगेस्ट चेन, ज्यामध्ये काय प्रेझेंट असेल? डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. आता मला या सांगा बरं, लॉंगेस्ट चेन म्हणजे काय? ज्यामध्ये नंबर ऑफ कार्बन कसे असतील? जास्त. काय राहतील? नंबर ऑफ कार्बन कसे राहतील? जास्त. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, नीट बघा.
एक तुम्हाला सरळ दिसत आहे, जे मी रेड पेननी मार्क केलेलं आहे, रेड पेननी त्याला ब्रॅकेट केलेलं आहे, ते बघा. त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत माझा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 किती आहेत? 8. आणि एक दुसरी चेन आहे, त्यामध्ये बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9. मला सांगा बरं, या आधीच्या स्ट्रक्चरमध्ये ह्या ठिकाणी एका ह्याच्यात 8 कार्बन नंबर असलेली चेन आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात 9 कार्बन असलेली. मग मला सांगा बरं की लॉंगेस्ट चेन काय सांगितलं मी तुम्हाला आता, की लॉंगेस्ट चेन काय असते? ज्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त. मग ह्यामध्ये 8 जास्त आहेत की 9? ऑब्व्हियसली कोण राहणार? 8. मग ऑब्व्हियसली काय राहणार? 9. त्यामुळे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कोणती झाली? 9. आलं लक्षात? म्हणजे ह्याला काय कन्सिडर करणार आपण? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, जे मी रेडमध्ये ब्रॅकेट केले ना त्याला. ठीक आहे, म्हणजे दिस इज द करेक्ट चेन सिलेक्शन. आता दुसरा रूल काय म्हणते? ऑल अदर कार्बन ॲटम नॉट इन्क्लूड इन दिस रिंग और चेन कॉन्स्टिट्यूट ॲज अ अल्किल सबस्टिट्यूएंट, साईड चेन और ब्रँच. काय म्हणते? जे आपण ह्या ठिकाणी जर चेनमध्ये इन्क्लूड केले नाही, ज्याला आपण चेनमध्ये इन्क्लूड केलं नाही, ठीक आहे, पॅरेंटमध्ये इन्क्लूड केलं नाही, त्याला आपण काय म्हणणार? एकतर अल्किल सबस्टिट्यूएंट, साईड चेन किंवा ब्रँच. आणि आपण आत्ताच बघितलं, त्यालाच आपण काय कन्सिडर करणार? ॲज अ प्रिफिक्स. काय कन्सिडर करणार? ॲज अ प्रिफिक्स. मग मला सांगा बरं, ह्याच्या आधीच्या स्ट्रक्चरमध्ये अल्किल सबस्टिट्यूएंट कोणते कोणते असतील? अगदी बरोबर, हा झाला ते चौकोन ब्रॅकेटमध्ये आहे, तो झाला पॅरेंट. ह्या ठिकाणी हा ह्या ठिकाणी हा मिथिल ग्रुप ॲज अ सबस्टिट्यूएंट असेल आणि ह्या ठिकाणी हा प्रोपिल 3 कार्बन ॲटम काय राहील? ॲज अ सबस्टिट्यूएंट. बरोबर आहे. मग तसंच ह्या खालच्या चेनमध्ये एक एक्झाम्पल बघू आपण. त्या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ॲटम आपण स्ट्रेट पहिल्यांदा रूल म्हणते लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आणि काय करायची? त्याला पॅरेंट कन्सिडर करायची. लॉंगेस्ट चेन ही जी ब्रॅकेट केलं मी, ती काय झाली? लॉंगेस्ट चेन. आलं लक्षात? जे की रेड कलरचं ब्रॅकेट आहे. आणि त्याला आपण काय कन्सिडर केलं? ॲज अ पॅरेंट. काय कन्सिडर केलं? ॲज अ पॅरेंट. आणि तेच बघा दुसरं, ह्या ठिकाणी एक काय आहे? मिथिल ग्रुप, आणि त्याला आपण काय कन्सिडर करणार? ॲज अ सबस्टिट्यूएंट. आलं लक्षात? पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, नंतर जे काही लॉंगेस्ट चेनला पॅरेंट कन्सिडर करायचं, आणि उरलेले जे काही कार्बन कंपाऊंड आहे किंवा कार्बन ॲटम ज्याला आपण चेनमध्ये इन्क्लूड केलं नाही, त्याला काय म्हणून यूज करायचं? ॲज अ सबस्टिट्यूएंट. आणि सबस्टिट्यूएंट नेहमी आपण कुठं लिहितो? ॲज अ प्रिफिक्सला. ओके. थर्ड रूल. तिसरा रूल काय म्हणते बघा? ठीक आहे, तिसरा रूल काय म्हणते? इफ 2 chains of equal length are located, the one with maximum number of substituent is selected as a parent chain. आता इथं अजून एक प्रॉब्लेम आला. जर दोन्ही चेन जर इक्वल लेंथच्या असतील, म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम कसे असतील? सारखे, तर कोणाला पॅरेंट कन्सिडर करायचं? ज्यामध्ये वन विथ, बघा, इफ 2 chains आर इक्वल लेंथ, वन विथ मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट, ज्यामध्ये काय असेल? मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट असेल. काय असेल? मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट असेल, त्याला आपण काय कन्सिडर करणार? ॲज अ पॅरेंट. मग ह्या ठिकाणी एक स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यामध्ये काय सांगितलं बघा, हे जे स्ट्रक्चर आहे, आलं लक्षात? हे जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय बघा, 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 आहेत. आणि खालचं जे स्ट्रक्चर आहे त्यासुद्धा नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत? 6. म्हणजे ह्या ठिकाणी चेन कशा आहेत? इक्वल लेंथच्या. मग आता बघा, ह्या ठिकाणी आपण नावं कसे देणार? मग त्याला कोणाला पॅरेंट कन्सिडर करायचं? स्ट्रेटला की ह्या खालचं जो आहे ह्याला? तर ह्या ठिकाणी सिम्पल रूल असा आहे, ते म्हणतात की ज्याला मॅक्झिमम सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत. बघा बरं, या ठिकाणी सबस्टिट्यूएंट किती आहे? एक मिथिल आहे आणि एक इथिल, म्हणजे टोटल किती सबस्टिट्यूएंट आहेत? 2. पण ह्या ठिकाणी एक आयसो ग्रुपच अटॅच आहे, ज्याला आपण आयसोप्रोपिल म्हणतो, आणि ते काय झाला? फक्त ओनली 1 सबस्टिट्यूएंट इज देअर. ठीक आहे. मग अशी कंडिशन असेल तर काय करायचं? मला सांगा, पॅरेंट कोणाला कन्सिडर करणार? ज्यामध्ये नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट जास्त आहेत, म्हणजे कोणता झाला? 1. ही काय असेल? ही पहिली जी चेन आहे, पहिली जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे? करेक्ट. आलं लक्षात? दुसरं आपण कन्सिडर करणार नाही ॲज अ स्ट्रेट चेन. ओके. अँड लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नेक्स्ट रूल काय म्हणते? लोएस्ट नंबरिंग रूल.
आता आपण बघायचं, ह्या ठिकाणी आपण चेन सिलेक्ट करायची कशी करायची ते बघितलं, त्याचे 3 रूल्स बघितले, ठीक आहे, आणि त्याच्या पॉसिबिलिटीज बघितल्या. तर दोन्ही इक्वल असेल तर कोणाला नंबरिंग द्यायची, आपण सुद्धा कन्फ्युजन होतो. आता बघा नेक्स्ट आहे चौथा रूल, जे म्हणजे लोवेस्ट नंबर रूल. काय म्हणते? लोवेस्ट नंबर रूल. आपल्याला माहिती नंबरिंग आपण अशा डायरेक्शनने देतो ज्यामध्ये काय असेल की जे सबस्टिट्युएंट आहेत त्याला कसा नंबर आला पाहिजे, लिस्ट पॉसिबल नंबर, म्हणजेच कसा पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे. बरोबर आहे. बघा मग रूल काय म्हणते, लोएस्ट नंबर रूल. द नंबर द कार्बन ॲटम इन द पॅरेंट चेन फॉर्म दॅट एंड विच इज नियरर टू द point of branching and a substituent, the substituent carbon atom must have the lowest possible number. काय म्हणते, अशा डायरेक्शनने आपण अशी पण देऊ शकतो किंवा अशीही देऊ शकतो, ठीक आहे, पण ती कशावर डिपेंड आहे बघा, कशी देऊ शकतो, इकडून लेफ्ट टू राईट अशी पण देणार किंवा अशीही देऊ शकतो, ठीक आहे. पण त्या ठिकाणी पॉईंट काय आहे, जे काही सबस्टिट्युएंट आहेत त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. आता तुम्हाला माहिती सबस्टिट्युएंट म्हणजे काय, जे आपण ब्रँचमध्ये जे काय आपण पॅरेंटमध्ये कन्सिडर करत नाही, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये त्याला कन्स्टिट्यूट करत नाहीत, ते काय झाले सबस्टिट्युएंट. ह्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर मी जे राईट केलं ते काय आहे, पॅरेंट, बरोबर आहे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, आणि उरलेले हे जे 3 आहेत ते सगळे काय झाले ॲज अ सबस्टिट्युएंट. त्यामधला जो नियरर सबस्टिट्युएंट आहे त्याला कसा नंबर आला पाहिजे, लिस्ट पॉसिबल. म्हणून जर नंबरिंग बघितली तुम्ही तर नंबरिंग आपण कशी दिलेली आहे, 1 2 3 4 5 6, आलं लक्षात, ह्या कार्बन ह्या वेनी दिलेली आहे. म्हणून रूल काय म्हणते, ज्या ठिकाणी सबस्टिट्युएंट नियरर असेल त्या डायरेक्शननी काय करायची, नंबरिंग सुरू करायची. आलं लक्षात इथपर्यंत. आता बघू आपण नेक्स्ट रूल. नेक्स्ट रूल काय म्हणते, त्यातलाच ॲडिशनल. द नंबर विच इंडिकेट द पोझिशन ऑफ द सबस्टिट्युएंट इज कॉल्ड ॲज लोकल नंबर. असे सबस्टिट्युएंट जे असे कार्बन नंबर जे काय करतात त्या सबस्टिट्युएंटची पोझिशन, ठीक आहे, पोझिशन डिनोट करतात, त्याला आपण म्हणतो लोकल नंबर. Then thus the carbon atom in the parent chain are numbered from that end which gives the lowest sum of the set of the local number. काय म्हणते, लोकल नंबरचा सेट कसा पाहिजे, लोअर. सेट कसा पाहिजे, लोअर. आता सेट म्हणजे काय, गळ्यातलाचा सेट का नाही, काय करणार, सेट म्हणजे बघा नीट, सेट कसा पाहिजे, लोकल नंबरचा लोअर. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक चेन दिसत आहे, ठीक आहे. नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं हे थोडंसं कन्फ्युजनच वाटते, ठीक आहे, कारण की नंबरिंग जर आपली चुकली तर ॲटोमॅटिक आपला IUPAC नेम चुकणार, त्यामुळे नंबरिंग करेक्टच द्यावं लागतं. बघा बरं, या ठिकाणी 2 तुम्हाला पॉसिबिलिटी दिल्या आपण नंबरिंगच्या, 1 2 3 4 5 6, ठीक आहे, आणि नंतर इकडून उलटं सुरू केलं, 1 2 3 4 5 6, ठीक आहे. लॉंगेस्ट कंटिन्यू सिलेक्ट झाल्यानंतर ते म्हणते सबस्टिट्युएंट ज्या ठिकाणी अटॅच आहे. जर ह्या ठिकाणी बघितलं सबस्टिट्युएंट किती कार्बनला अटॅच आहे, 3ऱ्या, आणि इकडं बघितलं तर कितव्या कार्बन ॲटमला आहे, 4था. म्हणून ह्याचा सेट कसा झाला, 3 + 4 = किती रे, 7, ठीक आहे. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर बघा बरं, हा इथिल ग्रुप 4थ्या कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि हा मिथिल ग्रुप कितव्या आहे, 5व्या. मला बघा बरं, या दोघांची जर बेरीज केली तर किती येते, 9, बरोबर आहे. मग मला सांगा बरं, सेट कसा पाहिजे, लोअर. कसा पाहिजे सेट, सम ऑफ द लोकल नंबर सेट इज लोअर, कमीत कमी पाहिजे. मग 3 आणि 4 किती होतात, 7, आणि इथं 4 आणि 5 किती होत होते, 9. लोएस्ट कोणता आहे, 7 नंबरचा, म्हणून पहिलं स्ट्रक्चरची नंबरिंग कशी आहे, करेक्ट. आलं लक्षात. जरी कन्फ्यूज झालं, आता ह्या ठिकाणी सिम्पली तुम्ही असे बघत होतो, ज्या ठिकाणी सबस्टिट्युएंट जवळ आहे त्या ठिकाणून आपण नंबरिंग सुरू केली असते, ठीक आहे. बघा ह्या ठिकाणी 1 2 3 3 नंबर आला असता, जर उलटं दिलं तर 1 2 3 4, आलं लक्षात. त्यामुळे असंही लक्षात ठेवू शकता की ज्या डायरेक्शननी सबस्टिट्युएंट नियर आलं आहे, पण कधी कधी रिंग स्ट्रक्चर जर बघितलं त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होते, तेव्हा हा सेट ऑफ सम ऑफ लोकल नंबर लक्षात ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेट नंबरिंग देता येईल. ओके. नेक्स्ट बघा 5वा रूल. Name of the alkyl substituent are added as a prefix to the name of the parent alkane. Different alkyl substituents are listed in the alphabetical order with each substituent name preceded by the appropriate local number. The name of the substituent is separated from the local number by a hyphen.
सिम्पली काय म्हणते की जर एखादा अल्किल सबस्टिट्यूएंट ॲज अ प्रिफिक्स म्हणून असेल तर ते आपण कुठं करतो, पॅरेंटच्या आधी लिहितो, बरोबर आहे. मग लिहित असताना त्या ठिकाणी कधी कधी वेगळे असतील, कधी कधी सारखेच असतील, ठीक आहे. मग ते लिहित असताना लोकंड नंबर म्हणजेच ज्या कार्बन ॲटमला, पॅरेंटच्या ज्या कार्बन ॲटमला सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत, ठीक आहे, ह्या ठिकाणी ही काय झाली आपली पॅरेंट आणि हे दोन काय झाले सबस्टिट्यूएंट. हे ज्या कार्बनला अटॅच आहेत तो नंबर त्या ठिकाणी प्लेस करणं गरजेचं आहे आणि त्याला काय करायचं, अल्फाबेटिकली अरेंज करायचं विथ देअर लोकंड नंबर. आणि त्या दोघांनाही सेपरेट कशाने करणार आपण, हायफन. हायफन म्हणजे सिम्पली काय असते, डॅश. बघा बरं ह्या ठिकाणी मग जर आपण रूलनुसार बघितलं तर लॉंगेस्ट चेन कन्सिडर केली, ज्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट नियर आहे तिथून नंबरिंग दिली म्हणून 1 2 3 4 5 6 7. एका तिसऱ्या कार्बन ॲटमला पॅरेंटच्या मिथिल आहे आणि चौथ्याला काय आहे, इथिल. अल्फाबेटिकली अरेंज केलं तर काय येतं, इथिल आधी येतं म्हणून 4 इथिल 3 मिथिल हेप्टेन, हे काय झालं त्याचं नाव. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट काय म्हणते, इफ टू सबस्टिट्यूएंट आर इक्वल. वेगवेगळे असेल तर आपण असं देणार, पण दोन्ही जर समजा नाही का इक्वल पोझिशनला असतील. बघा इफ टू सबस्टिट्यूएंट आर इन इक्वल पोझिशन द लोअर नंबर इज गिवन टू द वन कमिंग फर्स्ट इन द अल्फाबेटिकल लिस्टिंग. आता ह्या ठिकाणी 1 2 3 तिसऱ्याच कार्बन ॲटमला इथिल आहे, या ठिकाणी सुद्धा 1 2 3 तिसऱ्याच कार्बन ॲटमला काय मिथिल. मग अशा कंडिशनला दोघंही इक्वल पोझिशनला आहेत. नियरर कोण आहे हे देणं कसं आहे थोडंसं अवघड. नियरर कुठून देणार, तर रूल काय म्हणते ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी जर अशी कंडिशन आली तर अल्फाबेटिकली जे लोअर येतं, अल्फाबेटिकली जे फर्स्ट येतं, सिम्पली अल्फाबेटिकली काय येतं, जे फर्स्ट येतं ABCDमध्ये जे पहिल्यांदा येतं त्याच्यातून काय करायची, नंबरिंग स्टार्ट करायची. आता मिथिल आणि इथिल काय येणार, बरोबर आहे, ई आधी येणार म्हणून नंबरिंग कशाला द्यायची, लोअर. इथिलला लोअर पॉसिबल नंबर आला पाहिजे म्हणून नंबरिंग आपण कुठून स्टार्ट केली, इथून 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून त्याचं नाव काय ते मग 3 इथिल 6 मिथिल ऑक्टेन. आलं लक्षात. का, कारण की नंबर ऑफ कार्बन ॲटम किती तिथं 8. नेक्स्ट, इफ 2 or more आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट आर प्रेझेंट. जर एकापेक्षा जास्त सारखेच जर सबस्टिट्यूएंट चेनमध्ये प्रेझेंट असतील किंवा पॅरेंटला अटॅच असतील तर त्या ठिकाणी काय यूज करायचं, ॲज अ प्रिफिक्स कोणते कोणते यूज करायचे. जर 2 सारखे असतील तर डाय, 3 सारखे असेल तर ट्राय, 4 सारखे असतील तर टेट्रा, 5 सारखे असेल तर पेंटा, 6 असेल तर हेक्झा, सो ऑन कंटिन्यू. ओके. द लोकंट ऑफ द आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट आर लिस्टेड टुगेदर अँड सेपरेटेड बाय द कॉमाज. आणि जे काही सिमिलर असतील त्याला काय करायचं, त्याचे नंबर डबल लिहायचे, ठीक आहे. ज्या ज्या कार्बन ॲटमला ते अटॅच आहेत ते लिहायचे आणि त्या ठिकाणी काय करायचं, दोघांनाही सेपरेट कशाने करायचं, कॉमा. अँड प्रिफिक्स आर इग्नोर्ड व्हाईल डिटरमायनिंग द अल्फाबेटिकल ऑर्डर्स. आणि जे काही प्रिफिक्स असतील डाय ट्राय टेट्रा हे काय करायचे, अल्फाबेटिकल ऑर्डर कन्सिडर करत असताना ते लक्षात घ्यायचे नाही, जेणेकरून आपल्याला काय भेटेल, जे काही ओरिजिनल त्या ठिकाणी ग्रुप आहे त्याचीच काय करायचं, अल्फाबेटिकली अरेंज करायचं, त्याला डाय ट्राय टेट्रा कन्सिडर करायचं नाही. आलं लक्षात. बघा बरं ह्या स्ट्रक्चरमध्ये 2 काय आहेत बघा, या ठिकाणी 2 मिथिल ग्रुप एकाच कार्बन ॲटमला आहेत, ठीक आहे. म्हणून आपण काय करणार, नंबरिंग तिकडूनच स्टार्ट करायची. कारण की जर आपण सम बघितला इकडूनही सुरू केला करता आली असती, पण सम कसा आला असता, जास्त. कारण की ह्या ठिकाणी जर इकडं 1 घेतलं तर इकडं कितवे कार्बन ॲटम आला असता, 7. म्हणजे 3 2दा 3 प्लस 2दा 7 प्लस 3 किती होतात, 17 आला असता. आणि ह्या डायरेक्शननी जर आपण नंबरिंग दिली तर किती आली बघा, तिसऱ्या कार्बन ॲटमला 2 मिथिल आहेत म्हणजे 3 आणि 3 6 आणि 7, 6 आणि 7 किती होतात, 13. मला सांगा 17 मोठे लहान असतात की 13, ऑब्वियसली 13. म्हणून आपण नंबरिंग कुठून दिली त्याची, ह्या डायरेक्शनने. ओके, दिस इज अ करेक्ट वन. मग आता नंबरिंग दिली, अल्फाबेटिकली अरेंज करणार. ग्रुप जरी तिथं डाय असतील तरी तिथं कोणता ग्रुप आहे, मिथिल. ओके, म्हणून अल्फाबेटिकली काय आधी येणार, इथिल. म्हणून नंबर काय येणार, 7 इथिल 3,3 डायमिथिल. नंबर ऑफ कार्बन ॲटम 9, हेन्स नो नेम. आलं लक्षात. नेक्स्ट म्हणते, नेक्स्ट आला इथपर्यंत लक्षात. आता बघू नेक्स्ट अँड लास्ट रूल, जो म्हणजे ब्रँच्ड अल्किल ग्रुप. काय म्हणते, ब्रँच्ड अल्किल ग्रुप. जर समजा एखादा हेवी ब्रँच त्या ठिकाणी जर
अटॅच असेल. बघा, ब्रँच अर्किल ग्रुप हॅविंग no accepted trivial name is named with the longest continuous chain beginning at the point of attachment as the base name carbon atom and of this group attached to the parent chain is numbered as a 1. जर समजा त्याला कोणताही ट्रायवियल नेम बसत नसेल, ठीक आहे, आयसो निओ वगैरे कोणता जर बसला नाही तर त्या ठिकाणचा रूल काय म्हणते, आणि ब्रँच असन हेवी ब्रँच्ड तर त्या ठिकाणी काय करायचं, आधी पॅरेंट कन्सिडर करायची, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची, त्याला नंबरिंग द्यायची, आणि जी हेवी ब्रँच ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, बघा ह्या ठिकाणी हा ग्रुप, ठीक आहे, हा पॅरेंट, चौथ्या कार्बनला त्याचा जो कार्बन ॲटम अटॅच होतो त्याला काय करायचं, नंबर 1. जसं ह्या ठिकाणी बघा नंबर 1 दिलं, म्हणजे जो कार्बन ॲटम त्या पॅरेंटला अटॅच होतो त्याच कार्बन ॲटमला काय करायचं, नंबर 1 द्यायचं, आणि त्या ठिकाणी काय करायचं, पुढे नंबरिंग कंटिन्यू करायची, म्हणजे 1 2 3. मग आणि त्याला नंबरिंग रिपीट होऊ नये म्हणून त्याला वरती काय करायचं, डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश. मग या ठिकाणी बघा बरं नंबरिंग कशी येणार त्याची, 2,3 डायमिथिल. IUPAC नेम कसं येणार, 2,3 डायमिथिल, 2 आहेत, दोघांमध्ये कॉमा दिला आणि परत हायफन. 4 पॅरेंटच्या चौथ्या कार्बन ॲटमला बल्की ग्रुप अटॅच आहे, मग त्याला कशामध्ये लिहायचं, ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट 1 डॅश मिथिल, पहिल्याला काय आहे, हा मिथिल ग्रुप, 1 डॅश मिथिल, नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 असल्यामुळे प्रोपिल, ब्रॅकेट क्लोज हेप्टेन. का, कारण की नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत पॅरेंटला, 7. आलं लक्षात. हे झालं आपलं IUPAC नॉमनक्लेचर फॉर द सिम्पल हायड्रोकार्बन, दॅट इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आलं लक्षात. हे जे रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचे, जे की कसे आहेत, कॉमन रूल. आता प्रत्येक पुढचा जरी कंपाऊंड आपल्याला बघायचा असेल सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, त्यामध्ये तरी आधीचे रूल्स सारखेच असतील, जे की आपल्याला प्रिफिक्सच्या रिलेटेड आहेत, सबस्टिट्युएंटच्या रिलेटेड असतील. ओके, हे रूल लक्षात ठेवूनच पुढचे रूल बघायचे. ओके, त्यामध्ये ॲडिशन करत करत, बाकी स्टार्टिंगला लॉंगेस्ट चेनच सिलेक्ट करायची. ओके, नंतर नंबरिंग कोणत्या वेळी द्यायची हे सगळं आपल्याला कंपल्सरी लक्षात ठेवायचं, त्यालाच प्लस करून काय करायचे, पुढचे रूल बघायचे. ओके, हे झालं सिम्पल हायड्रोकार्बन म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं नॉमेनक्लेचर. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, तोपर्यंत हायड्रोकार्बन्सचं, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं बघू. तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा, जर एखादा रूल कळाला नसेल तर व्हिडिओ डबल बघा, जरी कळालं नसेल तर मग मी तुम्हाला रिपीट एकदा सांगते. ओके, थँक्यू.